Good morning, all of you. In this lecture, we will start basic concept of ratio analysis. Okay. In last lecture, we were discuss about what is meant by ratio analysis, its important and limitation. Right? यामध्ये आपण रेशो म्हणजे काय लर्न केलेला आहे. Ratio is relationship between two or more terms. Okay. Relationship between two terms. हे आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. ओके. रेशो इट इज रिलेशनशिप बिटवीन टू टर्म्स. आता ह्या दोन टर्म्स तुम्हाला विचारले जातील, एक तर त्या बॅलन्स शीट मधले असू शकतात किंवा इन्कम स्टेटमेंट मधले असू शकतात किंवा कंबाईन असू शकतात. ओके. याच्या बेसवरती आपण नेक्स्ट क्वेश्चन लर्न करणार आहोत. सो आपण काय बघितलं होतं, मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, ऍडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन. राईट. सो क्लासिफिकेशन ऑफ रेशो बघणार आहोत आपण. So ratio can be classified into two categories: traditional classification and functional classification. So traditional classification of ratio is done on the basis of financial statement from which the ratio are calculated. Okay, traditional ratio मध्ये काय आहे, तर आपण financial statement वरून काय करतो, तर रेशो हे डिवाइड करतो और कॅल्क्युलेट करतो. So basically these includes balance sheet ratio, income statement ratio and interstatement ratio. Okay, traditional ratio मध्ये तीन क्लासिफिकेशन दिलेले आहेत तुम्हाला. बॅलन्स शीट रेशो आहे, इन्कम स्टेटमेंट रेशो आहे आणि इंटरस्टेटमेंट रेशो आहे. तर परत त्यामध्ये डिटेलिंग आपण इतके रेशो लर्न करणार आहोत. बॅलन्स शीट रेशो मध्ये बॅलन्स शीट रेशोची डेफिनेशन लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स शीट रेशो जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल, बॅलन्स शीट म्हणजे काय आहे, तर असेट आणि लायबिलिटीचं काय आहे, तर रिलेशन आहे. राईट. मग काय सांगाल तुम्ही, बॅलन्स शीट रेशो मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन असेट अँड लायबिलिटीज. सिंपल डेफिनेशन प्रिपेअर करायची. इज इट क्लिअर? बॅलन्स शीट रेशो विचारला तर काय सांगाल, बॅलन्स शीट रेशो इज रिलेशनशिप बिटवीन असेट अँड लायबिलिटीज. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. लिहून ठेवलात तरी चालेल. बॅलन्स शीट रेशो मध्ये आपण करंट रेशो लर्न करणार आहोत, क्विक रेशो आहे, प्रोप्रायटरी रेशो आहे अँड डेप्थ इक्विटी रेशो आहे. ओके. त्यामध्ये आणखी काही डिटेल तुम्हाला बघायला मिळतील जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा. पण बेसिकली कोणते आहेत, तर करंट रेशो आहे, क्विक रेशो आहे, प्रोप्रायटरी रेशो आहे आणि डेप्थ इक्विटी रेशो आहे. ओके. करंट रेशो आणि क्विक रेशो हे लिक्विडिटी रेशो आहे. ओके, लिक्विडिटी रेशो आहेत आणि प्रोप्रायटरी रेशो आणि डेप्थ इक्विटी रेशो दीज आर द सॉल्वन्सी रेशो. ओके, हे दोन काय आहेत, तर सॉल्वन्सी रेशो आहेत. इथे यांना करंट रेशो आणि क्विक रेशोला शॉर्ट टर्म लिक्विडिटी रेशो असं म्हटलं जातं आणि हे बाकीचे आहेत यांना लॉंग टर्म सॉल्वन्सी रेशो असं म्हटलेलं आहे. तर पुढे काही डिटेल दिलेला आहे का बघूया, नाहीतर आपण इथेच कंटिन्यू करू. ओके, नाही आता इथेच मी तुम्हाला सांगते काय आहे. करंट रेशो जर तुम्हाला विचारला तर काय सांगाल, करंट रेशो म्हणजे काय, वी वेर ऑलरेडी लर्न इन युनिट नंबर 2. राईट. करंट असेट, करंट लायबिलिटी. करंट असेट मध्ये काय येतं बरं, करंट असेट काय आहेत, फॉर एक्झाम्पल डेटर्स आहेत, त्याच्यानंतर कॅश आहे, कॅश इन हँड आहे, कॅश ॲट बँक आहे, स्टॉक आहे, प्रीपेड इन्कम जो आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस जे आहेत हे काय असणार आहेत, तर तुमचे करंट असेट असणार आहेत, बिल्स रिसिवेबल असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? करंट रेशोचा फॉर्म्युला काय असेल, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. इज इट क्लिअर? करंट रेशो आपण बघणार आहोत. करंट रेशो म्हणजे काय आहे, करंट रेशो इज इक्वल टू करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आर यू गेटिंग माय पॉइंट? करंट रेशो क्लिअर Yes, झाला ma'am. का? Yes, ma'am. तर सिंपली तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय करंट रेशो, तर त्याचं डेफिनेशन कशी सांगाल सांगा बरं, कोण सांगेल? करंट रेशोची डेफिनेशन विचारली तर कशी तयार कराल, कोण सांगेल? जरा हँडचे सिम्बॉल येऊ देत तुमचे. Current कोण सांगणार आहे? हा महक सांग. ratio is equal to current assets divided by current liabilities. आता हे काय झाला, दिस इज द फॉर्म्युला महक. राईट. हा काय झालेला आहे, तर फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला डेफिनेशन विचारली तर कशी तयार कराल, करंट रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. ओके, म्हणजे कोणतीही डेफिनेशन असेल तर आपण तिथे काय ऍड करायचं ठरवलंय, इट इज द रिलेशनशिप बिटवीन टू टर्म्स
आणि त्या दोन टर्म्स कोणत्या आहेत? इट्स डिपेंड्स ऑन युअर रेशो. आता इथे तुम्हाला करंट रेशो विचारला तर त्यामधलं मग रिलेशन काय आहे हे तुम्ही पुढे मेन्शन करणार आहे. दॅट मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. दिस इज कॉल्ड द करंट रेशो. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. आता एक लक्षात ठेवा, करंट रेशोचं स्टँडर्ड आहे 2:1. करंट रेशोचं स्टँडर्ड लक्षात ठेवा 2:1 आहे, ज्यामध्ये तुमचे करंट असेट किती असणं अपेक्षित आहे? 2 आणि करंट लायबिलिटी किती असायला हव्यात? तर 1. म्हणजे ऑब्विसली कॉमन सेन्स वरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकताय की आपण काय एक्सपेक्टेड करतो की आपल्याकडे असेट हे जास्त असायला हवे है ना, आणि लायबिलिटी ह्या कमी असायला हव्यात. म्हणून करंट रेशोचं स्टँडर्ड असेल 2:1. ओके, सो पुढे जाऊया आपण क्विक रेशो. आता करंट रेशो मध्ये काय होतं? करंट रेशो मध्ये डेटर्स आहेत, स्टॉक आहेत है ना, बिल्स रिसिवेबल आहेत, त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत. हे सगळे करंट रेशो मध्ये होते. दोज आर कन्व्हर्टिंग इनटू कॅश विदिन द इयर असंही म्हणू शकतो आपण त्याला. शॉर्ट टर्म आहे ना, लिक्विडिटी पोझिशन तुम्ही इथे इंडिकेट करताय. तर वर्षभरात तुम्ही तुमचे असेट हे इझिली कॅश मध्ये कन्वर्ट करू शकता करंट रेशोच्या अंडर. पण त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला क्विक ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल की इथे तुम्ही काय करताय, क्विक शॉर्ट टर्म पोझिशन काय आहे कंपनीची हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. दॅट टाइम वी विल चूज द करंट रेशो. ओके, मग आपण काय करू, करंट रेशो पेक्षा आपण क्विक रेशो कडे जातो. क्विक सगळ्या गोष्टी आपल्याला हवे इथे. लक्षात येतंय? मग क्विक रेशोची डेफिनेशन विचारली तर काय सांगायचं बघा. क्विक रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन क्विक असेट अँड क्विक लायबिलिटी. ओके, क्विक रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन क्विक असेट अँड क्विक लायबिलिटी. बरं, आता क्विक असेट म्हणजे काय? तर क्विक असेट म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्विक असेट म्हणजेच करंट असेट आहे, बट करंट असेट मायनस स्टॉक. स्टॉक आपण का बरं इथे मायनस करणार आहोत? फॉर्म्युला लक्षात येतोय का बघा. क्विक रेशो इज इक्वल टू करंट असेट मायनस स्टॉक. फॉर्म्युला लक्षात ठेवा, करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. इज इट क्लिअर? फॉर्म्युला लक्षात आला? मॅम परत सांगा. क्विक रेशो काय काय सांगते, लिसन केअरफुली. क्विक रेशो इज ऑल्सो नोन ॲज लिक्विडिटी रेशो. क्विक रेशो इज ऑल्सो नोन ॲज असिड टेस्ट रेशो. हे आधी कंप्लीट करून घ्या. क्विक रेशोला काय म्हटलं जातं? लिक्विडिटी रेशो असं म्हटलेलं आहे आणि असिड टेस्ट रेशो असं म्हटलेलं आहे. इथेपर्यंत क्लिअर झालं? त्याच्या पुढे जाऊया आपण. मग क्विक रेशोची डेफिनेशन लिहायची आपल्याला. काय लिहा? क्विक रेशो इज relationship between quick asset and quick liability. Okay, quick ratio is relationship between quick asset and quick liability. ही तुमची झाली डेफिनेशन. आता फॉर्म्युला कडे या परत नेक्स्ट पॉइंट मध्ये. फॉर्म्युला हेडिंग द्या. फॉर्म्युला क्विक रेशो इज इक्वल टू, वरती मेन्शन करा, करंट असेट मायनस स्टॉक. करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. क्लिअर झालं का सगळ्यांना? Yes, ma'am. आणि करंट क्विक रेशोचा फॉर्म्युला क्विक रेशोचा स्टँडर्ड आहे 1:1. क्विक रेशोचं स्टँडर्ड काय आहे? 1:1. ते पण मेन्शन करा. बरं, आता असं कोणाला डाऊट आला का? आपण काय करतो इथे, वी फाइंड आउट द क्विक लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. आपण इथे काय करणार आहोत, कंपनीची लिक्विडिटी पोझिशन काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आपण त्यामधून काय करणार आहोत, तर स्टॉक हा मायनस करतो. तर आपण असं सांगू शकतो का कॉन्फिडेंटली की ओके मी एका महिन्यामध्ये 1 लाखाचा 2 लाखाचा सेल करूच शकणार आहे? वी कांट से कॉन्फिडेंटली, राईट ना, अबाउट स्टॉक, अबाउट सेल. म्हणून जेव्हा क्विक एखादी पोझिशन आपल्याला फाइंड आउट करायची असते
तेव्हा आपण त्यामधून स्टॉक हा मायनस करू. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. ओके. आणि क्विक लायबिलिटी Yes, बँक ma'am. ओव्हरड्राफ्ट माहिती आहे तुम्हाला? बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय आहे? ज्यामधून बिझनेसमॅन काय करतात, अकाउंट मधून एक्सेस अमाऊंट ही ड्रॉ करतात. म्हणून आपण काय करणार आहोत, ते बँक ओव्हरड्राफ्ट हे मायनस करणार आहोत करंट लायबिलिटी मधून. ओके, चला पुढे. देन रेशो आहे थर्ड, प्रोप्रायटरी रेशो. हे थोडेसे डिटेल आहेत. प्रोप्रायटरी रेशो तुम्हाला क्लिअर होतील जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टार्ट करू तेव्हा. थोडक्यात सांगते प्रोप्रायटरी रेशो म्हणजे काय असते. प्रोप्रायटरी रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन प्रोप्रायटर फंड्स and total asset. Okay, proprietary ratio is the relationship between proprietor funds and total asset. Okay, बरं आता proprietary fund म्हणजे काय आलं बरं त्यामध्ये? मग proprietary fund we were learned in unit number 2, right? मग यामध्ये आपण काय बघितलं होतं? इक्विटी शेअर आहे, प्रेफरन्स शेअर आहे, जनरल रिझर्व्ह आहे, राईट? सो these are प्रोप्रायटर फंड्स. त्या तिन्हीची जेव्हा आपण टोटल करतो तेव्हा तो प्रोप्रायटर फंड्स असणार आहे. ओके, आणि टोटल असेट मध्ये काय असणार आहेत? मग टोटल असेट मध्ये असणार आहेत फिक्स्ड असेट, करंट असेट आणि इन्व्हेस्टमेंट. फिक्स्ड असेट, करंट असेट आणि इन्व्हेस्टमेंट हे असणार आहे टोटल असेट. मग फॉर्म्युला कसा तयार होईल याचा? डेफिनेशन लक्षात आली प्रोप्रायटरी रेशोची? प्रोप्रायटरी No, ma'am. रेशोची डेफिनेशन लक्षात आली का सगळ्यांना? ओके, Yes, प्रोप्रायटरी ma'am. रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन प्रोप्रायटर फंड्स अँड टोटल असेट. ओके, आणि इंटू 100 आपण काय करणार आहोत इथे ऍज पर दी फॉर्म्युला पर्सेंटेज मध्ये हा कॅल्क्युलेट करावा लागतो प्रोप्रायटरी रेशो. याचं स्टँडर्ड आहे 65%. ओके, स्टँडर्ड किती आहे याचं? 65% असेल. ओके, देन पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे डेप्थ इक्विटी रेशो. डेप्थ अँड इक्विटी. ओके, फॉर्म्युला काय असेल? डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. डेप्थ डिवायडेड बाय इक्विटी. डेफिनेशन विचारली तर कशी सांगाल सांगा बरं? मग कोण सांगेल? डेप्थ इक्विटी रेशोची डेफिनेशन विचारली अंबर, तर कशी सांगाल? हा अंबर सांग. एक मिनिट मेहक. अंबरचा हल्ली आवाज येत नाही. कुठे बघूया जरा, मोबाईल घेऊन कुठे गायब झालाय का? अंबर, Yes, ma'am. Yeah. Yes. सांग बरं. जर तुम्हाला विचारले डेप्थ इक्विटी रेशो ची फॉर्म्युला सॉरी डेफिनेशन कशी तयार करा सांगा बरं. अंबर, खाली लक्ष नसतं क्लासमध्ये. हा, पटकन आन्सर देता आली पाहिजे. आपण एक थोडक्यात काय सांगितलेलं आहे? काय सांग? हा नुपूर सांग बरं, काय सांगता येईल? Relationship between debt and equity. नुपूर आवाज नाही येतो. हा मेहक, आणखी कोण सांगणार? Relationship between debt and equity. Debt equity relationship between debt and equity. व्हेरी गुड. ओके अंबर, काय सांगितलेलं आहे? इट इज द रिलेशनशिप बिटवीन. दो टर्म्स कोणते आहेत? एक आहे डेप्थ, दुसरे आहे इक्विटी. बस, एक सिंपल डेफिनेशन आपण तयार करायची. इट इज द रिलेशनशिप बिटवीन डेप्थ अँड इक्विटी. ओके, आय थिंक सो डेप्थ इक्विटी रेशोचं पण स्टँडर्ड 2:1 आहे. आपण बघू प्रॅक्टिकल प्रॉब्लेम चालू होतील तेव्हा आपल्या लक्षात येईल. जसं की आपण आधीच्या पण पार्ट मध्ये सांगितलेलं आहे, काही रेशोचे स्टँडर्ड हे फिक्स आहेत आणि काही रेशोचे स्टँडर्ड हे काय होणार आहे तर चेंज होणार आहेत ऍज पर दी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑर नेचर. ओके, प्रत्येक ऑर्गनायझेशन त्याच्या स्ट्रक्चर नुसार किंवा टाइप्स नुसार स्टँडर्ड हे सेट करते. सो इज इट क्लिअर? बॅलन्स शीट रेशो. Yes, ma'am. Yes, ma'am. गुड. Yes, ma'am. सो नेक्स्ट रेशो आहेत इन्कम स्टेटमेंट रेशो. इन्कम स्टेटमेंट रेशो म्हणजे काय सांगायचं आहे? इन्कम स्टेटमेंट रेशो जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज मीन बाय इन्कम स्टेटमेंट रेशो, सो इन्कम स्टेटमेंट रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं सिम्पल म्हणतात. कारण ज्यामध्ये इन्कम पण आहेत आणि एक्सपेन्सेस आहेत, तेव्हा इट इज द रिलेशनशिप बिटवीन इन्कम अँड एक्सपेन्सेस. त्यामधूनही आपण जास्त सिम्पल करायची म्हटलं तर कशी कराल? इट इज द रिलेशनशिप बिटवीन इन्कम अँड एक्सपेन्सेस. इज इट क्लिअर? इन्कम स्टेटमेंटचे मीनिंग लक्षात आलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट हे डोक्यात ठेवा. इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट. डेफिनेशन विचारली तर सिम्पल सांगता आली पाहिजे. इट इज द रिलेशनशिप बिटवीन इन्कम अँड एक्सपेन्सेस. ओके, सो यामध्ये काय आहे बघा, ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे, त्याच्यानंतर ऑपरेटिंग कॉस्ट रेशो आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो आहे आणि नेट प्रॉफिट रेशो आहे. ओके, हे आपण डिटेल बघणार आहोत. थोडक्यात काय तर एक पार्ट इन्कमचा असेल, एक पार्ट एक्सपेन्सेसचा असणार आहे. ओके, so gross profit ratio is equal to gross profit divided by net sale into 100. gross profit ratio चा फॉर्म्युला काय आहे? gross profit divided by net sale into 100. आता हे सगळे एक्सपेन्सेस रेशो आहे, त्यामुळे याचं स्टँडर्ड फिक्स नाहीये, हे ऍज पर दी ऑर्गनायझेशन डिसाइड होईल. ऑपरेटिंग कॉस्ट रेशो, आपण ऑपरेटिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करून घेतो इन्कम स्टेटमेंटच्या साह्याने किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या साह्याने. सो प्रत्येक इथे जे आहेत रेशो ना, ह्या प्रत्येकाला नेट सेलने डिवाइड करायचं, बाकी काही नाहीये, सिम्पल आहे. ओके, प्रॅक्टिकल प्रॉब्लेमच्या वेळी तुम्हाला जास्त क्लिअर होईल. त्याच्यानंतर इंटर स्टेटमेंट रेशो इज ऑल्सो कॉल्ड एज द कंबाइंड रेशो. ओके, इंटर स्टेटमेंट रेशो इज ऑल्सो कॉल्ड एज द कंबाइंड रेशो. कंबाईन का बरं म्हटलेलं आहे याला? कारण यामध्ये एक आयटम असणार आहे जो बॅलन्स शीट मधला असेल आणि दुसरा आयटम असणार आहे तो असणार आहे इन्कम स्टेटमेंट मधला. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. व्हेरी गुड. सो म्हणून याला इंटर स्टेटमेंट किंवा जनरली कंबाईनच म्हटलं जातं, कंबाईन रेशो. सो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे, ट्रेड रिसिवेबल आहे, टर्नओव्हर रेशो आहे, ट्रेड पेएबल टर्नओव्हर रेशो आहेत आणि फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशो. सो डिटेल बघणार आहोत आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये. फक्त लक्षात ठेवा, एक आयटम असणार आहे बॅलन्स शीट मधला, दुसरा आयटम असणार आहे इन्कम मधला. बॅलन्स शीटच्या रेशो मध्ये दोन्ही आयटम बॅलन्स शीट मधले असणार आहेत. इन्कम स्टेटमेंट जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा दोन्ही आयटम हे इन्कम मधले असणार आहेत आणि इंटर मध्ये मात्र एक आयटम बॅलन्स शीट, एक आयटम इन्कम. ओके, चला जरा पुढे जाऊया आपण. हेच परत आले बॅलन्स शीट रेशो. इट इज द बोथ आयटम रेशो आर बॅलन्स शीट. ओके, इन्कम स्टेटमेंट अँड इंटर. फंक्शनल मध्ये काय सांगितलेलं आहे बघूया आपण. ऍक्च्युली फंक्शन मध्ये आपण हे तुम्हाला याचं मिनिंग लक्षात आलं पाहिजे काय आहे बघूया. फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ रेशो. दोन पार्ट होते क्लासिफिकेशन ऑफ रेशोचे. एक होता ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन आणि सेकंड आहे फंक्शनल क्लासिफिकेशन. ओके, आता मोस्ट ऑफ द टाइम ऑर्गनायझेशन मध्ये हे फंक्शनल क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही रेशो अनालिसिस स्टडी करताय. ओके, सो काय आहे बघूया फंक्शनल क्लासिफिकेशन. Functional classification of ratio is based on the purpose of which ratio are computed and it is the most commonly used classification. Okay, हे कसं आहे तर मोस्ट आता मॉडर्न डेज मध्ये तर हेच जास्त यूज केले जातात. कारण जसं आपण म्हटलं की बॅलन्स शीट शो द फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी ऍट द एंड ऑफ द इयर, राईट. आणि जेव्हा आपल्याला एखादी सिच्युएशन इझिली क्विकली फाइंड आउट करायची आहे, म्हणजे मला आज वाटलं की कंपनीची फिनान्शियल पोझिशन काय आहे हे चेक करायचं आहे, कंपनीची सॉल्व्हन्सी पोझिशन काय आहे हे चेक करायचं आहे, दॅट टाइम वी विल चूज द रेशो अनालिसिस मेथड, राईट ना. कारण रेशो अनालिसिस मध्ये आपण काय करू शकतो, वी कॅन इझिली फाइंड आउट लिक्विडिटी पोझिशन, सॉल्व्हन्सी पोझिशन, टर्नओव्हर पोझिशन, प्रॉफिटेबिलिटी पोझिशन और ऍक्टिव्हिटी पोझिशन. ह्या ऑर्गनायझेशनच्या पोझिशन असतात, हे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. म्हणून त्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने याचं क्लासिफिकेशन हे अगेन केलेलं आहे. लिक्विडिटी रेशो, लॉंग टर्म सॉल्व्हन्सी रेशो, टर्नओव्हर रेशो अँड प्रॉफिटेबिलिटी रेशो. आर यू गेटिंग माय पॉइंट? ओके, एक मिनिट. हा, पुढे बघा आता इथे काय सांगितलेलं आहे. तोच जो ट्रॅडिशनल होता ना, तोच फक्त त्यांनी फंक्शनल मध्ये थोडासा बायफर्केट केलेला आहे आणि त्याची नावं चेंज केलेली आहे.
लिक्विडिटी मध्ये तुम्हाला सांगितलं की करंट रेशो आणि क्विक रेशो हे लिक्विडिटीच्या अंडर येतात. फक्त हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवा, कारण एक्झामला विचारलं जातं की लिक्विडिटी मध्ये कोणते 2 रेशो इन्क्लूड होणार आहे. त्यामुळे हा जो चार्ट आहे हा इम्पॉर्टंट असेल. ओके, लिक्विडिटी मध्ये 2 आले, करंट रेशो अँड क्विक रेशो. ओके, त्याच्यानंतर लॉंग टर्म सॉल्व्हन्सी रेशो मध्ये असणार आहे डेप्ट इक्विटी रेशो, प्रोप्रायटरी रेशो अँड कॅपिटल गिअरिंग रेशो. आधीच्या पार्ट मध्ये बघितलं असेल तर कॅपिटल गिअरिंग नव्हता, पण इथे ऍड झालेला आहे तो कॅपिटल गिअरिंग रेशो. ओके, त्याच्यानंतर प्रॉफिटेबिलिटी सिच्युएशन तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. प्रॉफिटेबिलिटी सिच्युएशन फाइंड आउट करायची आहे काय आहे. सो ग्रॉस प्रॉफिट रेशो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. त्याच्यानंतर ऑपरेटिंग कॉस्ट रेशो आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो आहे, नेट प्रॉफिट रेशो आहे आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट रेशो आहे. ओके, हे तुम्ही काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. टर्नओव्हर रेशो, सो दीज आर रिलेटेड टू द सेल्स. ओके, टर्नओव्हर म्हणजे काय म्हणतो आपण, सेल्सची रिलेशन काय करतो तिथे फाइंड आउट करत असतो. त्यामुळे इथे येणारे रेशो आहेत हे स्टॉक टर्नओव्हर रेशो असतील. ट्रेड रिसिवेबल आहेत, ट्रेड रिसिवेबल टर्नओव्हर रेशो आहे, ट्रेड पेएबल टर्नओव्हर रेशो आहे आणि फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशो आहे. ओके, सो या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर फंक्शनल क्लासिफिकेशन करून कंपनीची लिक्विडिटी पोझिशन, सॉल्व्हन्सी पोझिशन, प्रॉफिटेबिलिटी पोझिशन आणि ऍक्टिव्हिटी पोझिशन पण म्हटलं जातं टर्नओव्हरला. ह्या पोझिशन आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू.